ख्रिस्तामध्ये ओळख प्रिय बंधू आणि भगिनीनो, येशू देव असून मानव झाला आणि त्यांनी आमच्यामध्ये वस्ती केली. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 1:14 मध्ये आम्ही वाचतो, शब्द देहधारी झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. म्हणजे तो मानव झाला, देव असून मानव झाला. म्हणजे त्यांनी काय केलं, स्वतःला एकदम विनम्र बनवलं, लहान बनवलं. त्याने देवाची आज्ञा पाळली. परमेश्वराच्या आज्ञेनुसार तो मनुष्य बनून ह्या जगामध्ये आला आणि परमेश्वराने आपल्या पुत्राला आमच्यासाठी अर्पण केलं आणि त्या येशूने आम्हाला परमेश्वराला आपण मान देऊन विनम्र होऊन परमेश्वराला मोठं समजण्यासाठी आम्हाला शिकवलं, परमेश्वराची आज्ञा पाळण्यासाठी. आणि असं म्हणायला शिकवलं की हे परमेश्वरा, माझ्या जीवनामध्ये तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व काही हवं. हे आमच्या स्वर्गीय बाबाची प्रार्थना करताना आम्हाला शिकवलेलं आहे. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेनुसार हो. प्रियजनो, येशूने परमेश्वराच्या इच्छेनुसार सर्व काही कार्य केले आणि म्हणजेच तो विनम्र झाला. म्हणजे विनम्र होणे म्हणजे फक्त सेवक बनणे एवढंच नाही, किंवा आम्ही कमी खर्च करणे तेवढंच नाही, गरीब बनणे तेवढंच नाही, ते तर आहेच. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विनम्र होणे, म्हणजे देवाची आज्ञा पाळणे, देवाला मोठं समजणे, आपल्या जीवनामध्ये देवाला मोठं समजणे. आणि आपण देवाच्या खाली आहोत आणि देवाचे लेकरी आहोत आणि आम्ही लहान आहोत. देव मोठा आहे, देव महान आहे, देव सर्वशक्तिमान आहे, हे आमच्या जीवनाद्वारे आपण साबित करून देणे आणि त्याची साक्ष देणे, तेच विनम्रपणा होय.